ज्या नामे लखुदेव बा वेधला ते नाम वाचे वसो, ज्या रूपे भुलली पुरात तरली ते रूप ध्यानी वसो, ज्या पादे मुनिनाग देव स्पर्शिला तो पाद भाळी ठसो, ज्या हस्ते हरिमाईता हरविला तो हस्त माथा वसो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर वडाळा आणि या मंदिरामध्ये संपन्न होत असलेला आजचा हा संन्यास दीक्षाविधीचा सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित धर्मसभा, प्रस्तुत धर्मसभेचे कार्याध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य, अखिल भारतीय मानव परिषद अध्यक्ष अमरावती निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कनाशी निवासी बाबाजी, या कार्याचे स्वागताध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय फलटण निवासी बाबाजी, या सभास्थानी उपस्थित परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर सातारकर बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर माहूर पीठाधीश्री बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर श्री आंबेकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय तळगाव येथील आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या सभास्थानी उपस्थित आदरणीय परमपूजनीय महंत रेवेराज बाबाजी, आदरणीय परमपूजनीय दत्तराज बाबाजी श्रीरामपूर, या सभास्थानी उपस्थित आदरणीय आचार्य प्रवर खापूस तळणीकर बाबाजी, आदरणीय विश्वनाथ बाबा, आदरणीय हरबाज बाबाजी, आदरणीय भाविकराज बाबा आणि या मंदिराचं संचालन करत असलेल्या तपस्विनी राणीताई आणि ज्यांचं विशेष या मंदिराच्या माध्यमातून आजपर्यंत सहकार्य या पंथभावनेतून झालेलं आहे, असे आदरणीय श्री विजयराजजी शास्त्री, पुणे या ठिकाणी यांचं वास्तव्य आहे आणि इथंसुद्धा ज्यांचं सातत्याने लक्ष असते असे आदरणीय पुणा निवासी श्री प्रभाकर भाऊजी आणि या संपूर्ण मंदिरात असलेला परिवार, सर्वच अच्युत गोत्रीय साधू संत बंधू भगिनी आणि सभामंचावर उपस्थित सर्वच। आज एक संन्यास विषय असल्यामुळं संन्यास धर्माविषयी मी थोडक्यात बोलणार आहे, कारण अनेक विषय या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी हाताळलेत। बालसन्यासाविषयी सुद्धा अनेक प्रकारची चर्चा झालेली आहे, परंतु बालसन्यास किंवा प्रौढ संन्यास, संन्यासामध्ये वयाचं कमी अधिकपणा असू शकतो, परंतु जो स्वीकार आहे तो मात्र सर्वज्ञांचा जो आमचा समत्व दृष्टिकोनाचा विचार आहे की जे स्वामी श्री चक्रधरांचं तत्त्वज्ञान आहे, ज्याला समत्व असं म्हटलेलं आहे। काही वेळेला जी अवस्था आहे माणसाच्या जीवनाची, ज्याला आमच्या पूर्वजांनी परंपरा घालून दिलेली आहे, ज्याला आम्ही अवस्था म्हणतो, ती छप्पणीची अवस्था आहे आणि मग अशा वेळेला 2 घडिया जरी असेल तरीसुद्धा तो प्रथम त्यागियाच्या पांतीमध्ये बसू शकतो, किंवा बाळ संन्यासी जो आहे तो सुद्धा जी बाल संन्यास अवस्थेमध्ये ती त्याची पांती आहे, ती सुद्धा तो अवस्था आतील जो असतो अनुसरलेला तो ती अवस्था प्राप्त करू शकतो। अशा प्रकारे ज्या स्वीकाराचं जे महत्त्व आहे ते महत्त्व निश्चितच हे ईश्वराचं दयाळूपण आहे। यामागे जन्माचं जे काही द्योतकत्व सांगितलेलं आहे, एक तो जन्म जो आहे तो ज्या वेळेला तो अनुसरतो किंवा ज्या वेळेला बोध द्यायला परमेश्वर देतात त्याला आम्ही ज्ञानदेह असं म्हणतो। त्या ज्ञानदेहामध्ये जी काही त्याची दातृत्व करण्याची पद्धती आहे, ज्या योग्यतेने हा अनुसरणाचा ज्योतधरणाचा मार्ग पुढे चालतो, त्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधरांनी जीवाकडून जन्माची अपेक्षा केली आहे आणि मग तो जन्म ज्या वेळेला तो देतो त्यावेळेला अखोरी अबोटी अशा प्रकारचं लक्षण त्या जन्माचं आहे। मग तो अवस्था आतील असो किंवा बाल संन्यासी असो, त्या माध्यमातून उद्धरण प्रक्रिया त्या देहाच्या माध्यमातून होत असते। आज आम्हाला अनुसरणाचा जो भाग आहे, तो अनुसरण हा जो भाग असतो तो निश्चितच अधिकारानुरूप आहे, कारण आम्हाला जर चरित्र अवलोकन केलं त्यामध्ये अनेक प्रकाराने पद्मनाभी सारख्यांचं सन्निधान, ज्या वेळेला पद्मनाभी हा बीडला आहे आणि त्याचा जो भाऊ आहे जोगनायक हा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी असलेला राजमान्य पुरुष आहे, परंतु त्या सन्निधानामध्ये पद्मनाभी देव ज्यावेळेला स्वामींच्या सन्निधानाने आकर्षित होतात, सारस्वत भट्टाचं ज्याला सन्निधान आहे, परंतु सारस्वत भट्टाकडून स्वामींचं येणं झालं बीडला
आणि जोगनायकाचा असलेला भाऊ पद्मनाभी स्वामींच्या त्या श्रीमूर्तीला वेधल्या गेला आणि वेधल्यानंतर सन्निधानातच राहायचं त्यांनी पसंत केलं की मला आता देवाचं सन्निधान पाहिजे आहे. परंतु जिथे कुठे राजकीय व्यवस्था असते किंवा जिथं धर्मसिद्धी जात नाही किंवा ज्या ठिकाणी एखाद्या वेळेला राजस तामस प्रक्रियेचं जे द्वार आहे तिथे सत्वरूपता आता स्थिरावा नसतो, अशा वेळेला ईश्वर धर्माचं बीजारोपण होत नाही आणि याची जाणीव परिपूर्णता स्वामींना होती. आणि म्हणून जोगनायक त्यावेळेला त्या ठिकाणी येणं जाणं करायचे. आणि मग स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यात राहता राहता स्वामी पुढे प्रवासाला निघून जातात आणि पद्मनाभी सुद्धा पुढच्या प्रवासाला जातो. इकडं स्वामींविषयी अत्यंत सारस्वत भट्टांना लागले पण होतं. पण एखादा जसा स्वामींनी तिथे निरूपण केलेलं आहे की जसा एखादा शिष्य आहे, एखादा शिष्य एखाद्या गुरुकडून दुसरीकडे जातो त्यावेळेला त्या गुरुला सुद्धा त्या शिष्या दुसरीकडे गेल्यामुळं त्याला थोडं वाईट वाटते. आणि म्हणून स्वामींनी तिथं सांगितलं, ज्यावेळेला बाईसा म्हणतात की बाबा सारस्वत भट्ट आपल्यापाशी नेहमी येणार आहे आणि परंतु आपण आता रस्त्याने चालता चालता आपल्याला आडपालव केला आणि रस्ता पलीकडचा धरून निघून गेले की स्वामी म्हणतात बाई शिष्याभिमान आहे आणि भेडीपाशी अधिक असतो. अशा प्रकारे पद्मनाभीविषयी स्वामींचे हे उद्गार आहेत की पद्मनाभी आमच्याकडे आलेले आहेत. आणि मग पद्मनाभी जेव्हा स्वामींच्या सानिध्यात येतात आणि आल्यानंतर स्वामी एक दिवशी क्षौर करण्याशी बसले असतात आणि क्षौर करत असताना स्वामींच्या डोक्यावरचं क्षौर करताना पाहता तो पद्मनाभी आणि मग त्याच्याही मनात अशी संकल्पना येते की जसं हे स्वामी श्री चक्रधरांचं जीवन आहे, समर्पित आहे आणि कुठल्या तरी प्रकारे एक संन्यास वृत्तीचं हे निवृत्तीपर असलेलं जीवन मलाही अनुभवता आलं पाहिजे आणि म्हणून मीही असा संन्यास घ्यावा. आणि म्हणतो की माझंही मला संन्यास घ्यायचा आहे, मलाही डोकी करायची आहे. आता लहान अवस्था आहे, बाल अवस्था आहे आणि मग ते आग्रह घेतात, हट्टासाला पेटतात. त्यावेळेला स्वामी म्हणतात बटिका चोंडू का ऐसा का उडतू असे. जसं एखादं चोंडकं असते ते असं नेहमी नादाच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारे आवाज करत राहते आणि म्हणून ती बोलण्याची प्रथा आहे. अशा प्रकारे उतावीळपणे का बरं तू अशा प्रकारचा एक अट्टहास करतो आहेस. आणि मग त्यावेळेला बाईसा म्हणतात बाबा बटिका म्हणतो असे, तो करायची इच्छा व्यक्त करतो, द्या त्याला. पण त्यावेळेला स्वामी पद्मनाभीचं भविष्य असं वर्णन करतात की बाई यासी दांडे बैसून आडासनी वाखारी झेलावी असे. पालखीमध्ये बसून त्याला त्या ठिकाणी ती वाखारी झेलणार अशा प्रकारचं त्याचं भविष्य आहे. तो दरोडेखोर होणार आहे, तो एक सामान्य मनुष्य या ठिकाणी जीवन जगणार नाही. आणि भविष्यात तसंच घडलं. ज्यावेळेला स्वामी नेवासेला असतात आणि नेवाशाहून स्वामी भट्टवासांना व्यापाराला पाठवतात त्यावेळेला सांगतात तुम्हाला जर रस्त्यात कोणी भेटलं त्याला पारुखा, त्याची विचारपूस करा. आणि मग स्वामींनी सांगितलेला शब्द लक्षात ठेवतात आचार्य. आणि मग रस्त्याने चाललेले आहेत पद्मनाभी. त्यावेळेला तो एका पालखीत बसतो आहे, हातात सुवर्णाच्या वाखाऱ्या झेलत झेलत पायावरती पाय टाकून दांडीत पालखीत बसून चाललेला आहे. आणि मग आचार्य विचारतात शिपायांना की अरे हे आहे तरी कोण. म्हणे हा पद्मनाभी बीडचा. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येते तो निघून गेलेला असतो पुढं. पण नंतर शिपायाला विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की स्वामींनी सांगितलं की त्याची विचारपूस करा पारुखा. पण पुन्हा ते पालखीजवळ जातात आणि त्या ठिकाणी त्यांना म्हणतात की मला ओळखलं का. ते म्हणे नाही. मग तुम्ही स्वामी श्री चक्रधरांच्या सानिध्यात एक वानरा आणि मग ती ओळखी पडते. मग ते देवाची विचारपूस करतात. असा बराच वेळ त्या ठिकाणी निघून जातो. त्या ठिकाणी बराच वेळ गेल्यामुळं काय होते की ज्या गावाला ते दरोडा किंवा काही अपघात करण्यासाठी जाणार होते ती वेळ चुकून गेलेली आहे. आणि असं आमच्या शास्त्रात म्हटलं आहे की भट्टाची या भेटी पद्मनाभी देवाचे अनिष्ट चुकले. फार मोठं होणारं अनिष्ट त्या भट्टवासांच्या भेटी संयोगे देवाने त्याचं चुकविलं. कारण हे सन्निधानाचं सामर्थ्य फळ आहे, हे सन्निधान महात्म्य आहे. आणि म्हणूनच पद्मनाभीच्या ठिकाणी सुद्धा अनुसरण घ्यावी अशी इच्छा होती. परंतु स्वामींनी त्यांना आपल्या जवळचा दिलेला जो परिग्रह होता ते सामान हिसकून घेतलं आणि सन्निधानातून त्यांना घरी पाठवून दिलं. मात्र अनुसरण दिलं नाही. का की त्या ठिकाणचा तसा अधिकार एखादा जो सत्वरूपतेचा अधिकार असावा लागतो तो अधिकार सुद्धा या अनुसरणाला फार महत्त्वाचा असतो. यासाठी आपल्याला महादेवराजाचं उदाहरण समोर आहे की जो महादेवराजा स्वामींना भेटण्यासाठी 3 वेळा आलेला आहे. पण 3 वेळा येऊन सुद्धा या महाराष्ट्राचा असलेला देवगिरीचं राज्य करणारा राजा, पण अशी त्याची भावना स्वामींविषयी झाली होती की सकळही राज्य येत संपादेल, येथचा सेवक होऊन वर्तेल, पर आलियाही दर्शन न देतीच. महादेव राजाला आल्यावर सुद्धा
सिन्नरला ज्या वेळेला स्वामींच्या भेटीला महादेवराजा आलेला आहे, त्या महादेवराजाचा जो सेवक आहे तो पाल्हाडांगी, आणि त्यांनी सगळ्या मंदिरात स्वामींचा शोध घेतला, पण स्वामी बिल्लमठात होते. त्याला वाटलं हा छोटा मठ, इथं काय स्वामी असतील, म्हणून त्यांनी खालच्या सेवकाला पाठवलं की जो स्वामींना ओळखत नाही. आणि मग त्यावेळेला आमच्या स्वामींनी गुजर वेश धारण केला, गुजरासारखा वेश धारण केला, डोक्याला पागोटा बांधला, हातात काठी घेतली, आणि समोर जर काही शिपाई म्हणून उभे राहिले, त्यावेळेला तो सेवक त्या ठिकाणी येतो आणि प्रत्यक्षात स्वामींनाच विचारतो. त्यावेळेला म्हणतो की येथे कोणी चांगदेव आहेत का? त्यावेळेला स्वामी म्हणतात, यहाँ कोई चांगदेव बांगदेव नथी छे, यहाँ एक हुछे आणि एक झांजर छे, झांजर भिक्षा मागण गई छे. अशा प्रकारचे स्वामींच्या मुखातून शब्द निघाले. अर्थातच कुठल्याही तरी एखाद्या गोष्टीला अधिकार फार महत्त्वाचा असतो. त्याहीपेक्षा आमच्या आचार्यांचं ज्यावेळेला स्वामींच्या मानेवरती ऊ दिसते आणि त्यावेळेला स्वामी म्हणतात की इथं सकेशियाचा उपद्रव झाला. इथे या ठिकाणी ज्यांच्या डोक्यावरती केस आहेत ना, त्या केसामध्ये ऊ असते, ती ऊ आमच्या स्वामींच्या मानेवरती होती. आणि मग स्वामींनी हातात सुरा घेतला आणि हातात सुरा घेऊन दोन्ही पायामध्ये आचार्यांचं मुंडकं दाबून म्हणतात की आता आम्ही तुला हे केस कापणार आहे. अर्थात स्वामींना अनुसरण देण्याचा त्या ठिकाणी हेतू आहे. अशा प्रकारे अधिकार जिथे असतो तिथे साक्षात परमेश्वर त्या क्रियेला पुढाकार घेतात. आणि म्हणून ज्या अनुसरणापर्यंत ही मंडळी पोहोचलेली आहे ती त्यांच्या जीवनाची अधिकार पात्रता आहे. आणि ती अधिकार पात्रता निर्माण करण्यासाठी सुद्धा ज्या संस्थेची घडणमडण आहे की ज्या संस्थेमधून आपल्या संपूर्ण मानव संप्रदायामध्ये मुंबई म्हटलं म्हणजे वडाळा मंदिर आहे, पुणे म्हटलं म्हणजे गणेशपेठ आहे, आणि प्रसिद्ध नावलौकिकता मिळून या मंदिरामध्ये असलेल्या व्यक्तींचं समर्पण, ज्यांचे ज्यांचे नावं आमच्या पूर्ववक्त्यांनी घेतलेले आहे, आदरणीय प्रातस्मरणीय कैवल्यवासी श्री मोगले दादाजी, संपूर्ण पंथाला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव आहे. सांडबांधणीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने काही नवीन नवीन विचार असतील, काही संस्कृत गुरुकुलाच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एक धर्माला आधारस्तंभ असलेले व्यक्तिमत्व या वडाळा मंदिराचे संस्थापक संचालक, त्याचप्रमाणे पुन्हा या ठिकाणी त्यांनी गणेशपेठ इथे त्या मंदिराची संस्थापना केली. आणि त्यांच्यानंतर भविष्यात जीवनामध्ये माणसंसुद्धा भेटणं फार महत्त्वाचं असते. आणि म्हणून ज्या चेतन परंपरेने जड परंपराला संवर्धन करण्यासाठी चेतन परंपरा महत्त्वाची आहे. आणि त्या चेतन परंपरेमध्ये आदरणीय आज पुणे निवासी श्री भाऊ आहेत, त्या गणेशपेठ या ठिकाणी संचलन करून त्या मंदिराचं व्यवस्थापन त्या संपूर्ण परिवारासहित करताय. या वडाळा मंदिरातील हे संचलन कैवल्यवासी तपस्विनी बबीबाईजी त्यांनी सुद्धा अगदी स्ट्रिक्टपणे आपल्या जीवनामध्ये या मंदिराचं संचलन केलेलं आहे. आणि म्हणून आज वास्तू नावारूपाला दिसते आहे. या ठिकाणी धर्मकुपार आज ज्याचं अनुसरण झालेलं आहे म्हणजेच प्रसाद, हा प्रसादसुद्धा अत्यंत वनवेळाऊ आणि लवचिक स्वभावाचा आहे. त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांची सुविधा, त्याचबरोबर धर्मरूपी आपलं असलेलं नम्रतेचं द्वार, आणि या एवढ्या मोठ्या राजनगरीमध्ये राहूनसुद्धा आपल्या धर्माचं संगोपन करत आपल्या ठिकाणी ईश्वर धर्माचं बीजारोपण या धर्मनगरीमध्ये झालं पाहिजे, या राजनगरीमध्ये. अशा प्रकारचे संस्कार त्याला पूर्वजांचे आहेत, ज्यांच्या सानिध्यात तो राहिलेला आहे, त्यांचे संस्कार त्याच्यावरती आहेत. आणि म्हणून या मंदिरातील सर्वच जो परिवार आहे हा अत्यंत मनमिळाऊपणे सगळ्या आलेल्यांची सेवा शुश्रूषा करत असते. ज्यामध्ये अर्जुन आहे, निकिता आहे, आमच्या ताईंनी संन्यास घेतला. खरोखर हे दीक्षार्थी पुढच्या भविष्यातील जीवनासाठी त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या साधू संतांनी त्यांना शुभचिंतन दिलेलं आहे. परमेश्वराची प्रसन्नता, कृपा, गुरुजनांची प्रसन्नता निश्चितच या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या उपयोगी असते. आणि त्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही संयमिततेचे भाग असतात. ज्या ठिकाणी आम्हाला इथं एखादं सत्वरूप बीजारोपण ज्या ठिकाणी होत असते, तो सत्वरूपतेचा धागा आमच्या जीवनात आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्हाला काळ, वेळ आणि अनुचित असलेल्या क्रिया ह्या टाळून जिथे उचित क्रियेचा योग आपल्या जीवनामध्ये जोडता येत असतो, अशा प्रकारचा हा क्षण आपल्या जीवनामध्ये जोडण्यासाठी आम्हाला पूर्वजांचे मार्गदर्शन असते. त्या मार्गदर्शनातून आम्ही पुढे जात असतो. आज या ठिकाणी संपूर्ण साधू संत गुरुजनांना पाचारण करून या ठिकाणी एक मंगळावसर प्राप्त करून दिला. आणि त्यामध्ये त्या मंगळावसराच्या निधानामध्ये अनेक या मंदिराचं जे संचलन ज्यामध्ये चालते आहे, असे मंदिराचे संचलन म्हणजे ट्रस्ट बॉडी आहे. त्या ट्रस्टीचे सर्वच पदाधिकारी असतील, आनंद परिवार आहे, रुपारेलसुद्धा परिवार आहे, आमचे भरत भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत.
अशा प्रकारे सर्वच मंडळी हे धन्यवादास पात्र आहे. एखादी संस्थापना करणे पण त्याला पूर्व शेवट उत्तरावस्थेकडे नेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असते आणि म्हणून त्या पिढीने सुद्धा त्यांचं योगदान या मंदिराच्या माध्यमातून समाजाला दिलेलं आहे. अशा प्रकारचं योगदान जे या परिवाराच्या माध्यमातून किंवा या मंदिराच्या माध्यमातून ज्यांची प्रेरणा होती असे कैवल्यवासी प्रातस्मरणीय आचार्यप्रभू मोगले दादाजी. अनेक मानव संप्रदायामध्ये पूर्वी पुरवठा वाटण्याची पद्धती होती आणि मग मानव संप्रदायामध्ये पुरवठा वाटायला जायचे तर मुंबईहून पुरवठा आला अशा प्रकारची एक भावना त्या काळात जुन्या काळात होती आणि म्हणून अन्नदानाची प्रक्रिया सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून बरीच काळ चाललेली आहे आणि अजूनही चालते आहे. निश्चितच खरोखर अशा प्रकारचा हा अपूर्व विधी या मंदिर संस्थापनाच्या आणि संचालकांच्या माध्यमातून व्यवस्थापनातून घडत आहे. पुढील व्यवस्थापन सुद्धा सुनियोजित आणि चांगल्या प्रकारे होत राहो. कैवल्यवासी माझे श्री गुरुजी, कैवल्यवासी सरळ बाबाजी आणि या द्वय शास्त्री वर्गाचं म्हणजे या मंदिराचे जे संचालक आहेत आदरणीय श्री विजयराजजी शास्त्री, आदरणीय प्रभाकर भाऊ पुणेकर म्हणजेच पुणेकर बाबाजी या ठिकाणी या द्वय व्यक्तींविषयी आमच्या श्री गुरुजींचा अत्यंत एक मानसिक स्नेह होतो आणि तो धागा बाबांनी सुद्धा अशाच प्रकारचा जोपासत ठेवलेला आहे आणि म्हणून माझं सुद्धा बऱ्याच वेळा मुंबईला येणं जाणं असते, पुण्याला येणं जाणं असते. बाबांचा महिन्यातून तरी एखादा फोन मला असतो. असं स्नेहवृद्धिंगत होत राहो अशी आमच्या या संपूर्ण वर्धनस्थ कुळाच्या वतीनं या कार्याच्या निमित्ताने या सर्व परिवाराला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.